मैत्रिणींनो, व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण गाई आणि तिच्या वासराची रेडी रांगोळी बनवणार आहोत. तुम्ही म्हणाल, दिवाळी नाही तरी गाई आणि वासराची का रेडी रांगोळी बनवते? तर मला एक कस्टमरची ऑर्डर आली आहे. त्यांना रांगोळीपासून बनवलेलं पेंटिंग पाहिजे, जे की त्यांना त्यांच्या नवीन घरामध्ये फ्रेम करून लावायचं आहे. त्याच्यासाठी मी बनवत होते, तर म्हणलं तुम्हाला पण दाखवूया व्हिडिओ. ही गाईचं स्केच मी स्वतः ड्रॉ केलेलं आहे. नेहमीप्रमाणे ब्लॅक मार्कर पेनने मी आउटलाईन ड्रॉ करून घेतले आहेत आणि मी एशियन पेंट घेतला आहे. बऱ्याच साऱ्या मैत्रिणींच्या मला कमेंट येत आहेत की फर्स्ट लेअरला एशियन पेंट लावणं गरजेचंच आहे का? तर तसं काही नाही. तुम्ही फर्स्ट लेअर फॅब्रिक ग्लूने सुद्धा करू शकता आणि सेकंड सुद्धा फॅब्रिक ग्लूने करू शकता. आणि मैत्रिणींनो, मी सुद्धा या व्हिडिओमध्ये फर्स्ट लेअरसाठी फॅब्रिक ग्लूच वापरलेला आहे, त्याच्यामुळे तुमचं कन्फ्युजन होणार नाही की स्वतः वापरते एशियन पेंट आणि आम्हाला सांगते की फॅब्रिक ग्लू वापरा. तर मी सुद्धा फर्स्ट आणि सेकंड दोन्ही लेअरसाठी इथून पुढे फॅब्रिक ग्लूच वापरणार आहे. मैत्रिणींनो, गायच्या या स्केचमध्ये खूप सारे एलिमेंट आहेत, तर ते कसे पेंट करायचे वेगवेगळे त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. सुरुवातीला मी गायीचा डोळा कंप्लीट करून घेतलेला आहे आणि रांगोळीपासूनची पेंटिंग बनवण्याची ही आयडिया तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. शेजारचे एलिमेंट आपल्याला आता कंप्लीट करायचे नाहीत, कारण दोन्ही पण लेअर ओले असले तर एकमेकांचा कलर ओव्हरलॅप होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण एक एक करून अल्टरनेट डिझाईन कंप्लीट करून घेणार आहोत. गायीचा डोळा कंप्लीट झाल्यानंतर आपण जुलीपासून सुरुवात करणार आहोत. तर जुलीवरचे जी फुले आहे त्याच्यासाठी आपण येलो कलरची रांगोळी वापरत आहोत. फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे. त्याच्यानंतर थोडासाच पोर्शन आहे, त्याच्यामुळे रांगोळी हाताने स्प्रेड केली आहे आणि खराब OHP शीट त्याच्यावर टाकून कापडाच्या मदतीने थोडी प्रेस करून आणि एक्स्ट्राची रांगोळी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि आपला फुलांचा फर्स्ट लेअर कंप्लीट झालेला आहे. तुम्ही बघतच असाल व्हिडिओमध्ये. फुलाची डिझाईन आपली पेंट करून झाल्यानंतर त्याच्या शेजारची डिझाईन पेंट न करता ती डिझाईन सोडून त्याच्या पुढची डिझाईन म्हणजे एकाड एक डिझाईन पूर्ण करत आहे. मैत्रिणींनो, कन्सिस्टन्सीसाठी 60% फॅब्रिक ग्लू आणि 40% पाणी घ्यायचं आहे आणि कन्सिस्टन्सी चेक करण्यासाठी हे मिश्रण मिक्स केल्यानंतर ब्रश त्याच्यामध्ये बुडवून एक थेंब बाउलच्या किंवा त्या झाकणाच्या वरती कोपऱ्यावरती सोडून बघायचा आहे. तो थेंब जर पटकन आतमध्ये ओघळला तर समजायचं त्याच्यामध्ये ग्लू ॲड करायची गरज आहे आणि हळूहळू जर मापात गेला तर समजायचं कन्सिस्टन्सी चांगली झालेली आहे. आणि जर खूपच उशीर करत असेल ग्लू तो थेंब ओघळायला तर पाणी ॲड करायची गरज आहे असं समजून जायचं. प्रत्येक वेळी ग्लू घेताना हीच कन्सिस्टन्सी ठेवायची आणि फक्त एक लक्षात ठेवायचं, जास्त पण ग्लू घ्यायचा नाही. जसा जसा लागेल तसं घ्यायचा, कारण हवेमुळे हा ग्लू पटकन सुकू शकतो. त्याच्यामुळं जसा जसा आपल्याला गरज पडेल तसा ॲड करत जायचं. एकदम खूप जास्त घ्यायचं नाही. एका बैठकीत आपण जेवढं पोर्शन कंप्लीट करणार आहोत तेवढाच ग्लू घ्यायचा आहे. आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी ही रेडी रांगोळी 2 पार्टमध्ये डिव्हाइड करणार आहे, म्हणजे व्हिडिओसुद्धा मोठा होणार नाही आणि तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजायला सोपी जाईल. आणि दोन्ही व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा, कारण दोन्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टिप्स आणि टेक्निक शिकायला मिळणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर मैत्रिणींनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेडी रांगोळी बघायला आणि शिकायला दोन्ही पण मिळतील. आणि भरपूर साऱ्या कमेंट करत जावा, जेणेकरून तुमच्या प्रश्नांचं उत्तरं मला देता येतील. आणि हो, आपण लवकरच Q&A सेशनचा एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत, ज्याच्यामध्ये तुमचे सगळे प्रश्न कव्हर केले जातील. त्याच्यामुळं प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करा. तुमच्या मैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यासुद्धा तुमच्यासारखीच रेडी रांगोळी शिकतील आणि बनवतील. आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. पूजा मार्कड म्हणून आपलं इंस्टाग्राम पेज आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्राम पेजची लिंकसुद्धा मी देत आहे आणि तुम्ही बनवलेली रेडी रांगोळी तुम्ही मला तिथे स्टोरीला ठेवून मेन्शन करू शकता. मी नक्कीच तुमची रांगोळी बघून तुम्हाला रिमेन्शन करेल आणि अशा प्रकारे आपण एकमेकांशी जोडले जाऊ. त्याच्यामुळं प्लीज इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. आणि मैत्रिणींनो, मी तुमचे मनापासून आभारी आहे. तुम्ही माझ्या रेडी रांगोळीच्या प्रत्येक व्हिडिओला खूप छान प्रतिसाद देत आहात, खूप साऱ्या कमेंट करत आहात. त्याच्यासाठी मी तुमची खूप खूप मनापासून आभारी आहे. असेच माझे व्हिडिओ नक्की बघा जावा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या डिझाईनवरती बघायला आवडेल, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ मी नक्कीच त्या डिझाईनवर घेऊन येईल. मैत्रिणींनो, ही रेडी रांगोळी बनवण्यासाठी आपल्याला येल्लो, ऑरेंज, रेड आणि व्हाईट कलर लागणार आहे. दुसरा कोणताच कलर आपण यूज करणार नाही. गाईसाठी जो व्हाईट कलर आपण वापरणार आहोत तो सगळ्यात शेवटी देणार आहोत, जेणेकरून व्हाईट कलरवरती कोणत्याच दुसऱ्या कलरचे पार्टिकल्स आपल्याला पडायला नकोत.
मैत्रिणींनो, तुम्ही म्हणत असाल येलो कलरच आधी का द्यायला घेतला, तर तुम्ही बघत असाल की आपल्याला नंतर गाईचा कलर द्यायचा आहे व्हाईट कलर. तर त्याच्यावरती ओव्हरलॅप होऊ नये म्हणून आधी आपल्याला त्याच्या शेजारचा कलर पूर्ण सुकलेला पाहिजे. त्याच्यासाठी मी येलो कलर आधी पेंट करायला घेतला आहे. आणि आता तुम्ही बघत असाल मी गाईच्या शेंगांसाठी सुद्धा ग्लू लावून घेतलेला आहे. त्या ठिकाणी आपण ब्लॅक कलर लावणार आहोत आणि बॉर्डर करण्यासाठी सुद्धा ब्लॅक कलर वापरणार आहोत. सॉरी, मी सांगायचं विसरले की आपल्याला ब्लॅक कलर सुद्धा लागणार आहे. तर गाईच्या कानाच्या तिथे आपण बॉर्डर करून घेतली आहे, तिथे आपण ब्लॅक कलर देणार आहोत. आणि गाईच्या नाकावरती सुद्धा मी फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती ब्लॅक कलर स्प्रेड करणार आहोत. एक लक्षात घ्यायचं, रेडी रांगोळी बनवताना सगळ्या रांगोळ्या कायम आधी गाळून घ्यायच्या आहेत आणि मगच त्या वापरायच्या आहेत, कारण त्याच्यामध्ये लहान मोठे पार्टिकल असतात. कधी कधी ते चिकटतात, कधी नाही, आणि मग ती जागा मोकळी राहते आणि रांगोळी आपली खराब दिसते. त्याच्यामुळे आधी रांगोळी गाळून घ्यायची आहे आणि मगच ती वापरायची आहे. आणि ब्लॅक कलर शक्यतो, ब्लॅकच काय प्रत्येक कलर शक्यतो तुम्ही बारीक घ्यायचा प्रयत्न करा, म्हणजे एकदम मऊ ते, कारण ब्लॅक कलर सहसा खूप मोठा येतो. त्याच्यामुळे व्यवस्थित बारीक गाळणीने गाळून घ्यायचा आहे. तर आता आपण वासराच्या शेपटाला ब्लॅक कलर देऊन घेणार आहोत. त्याच्यासाठी नेहमीप्रमाणे आपण गाईच्या आणि वासराच्या शेपटीला फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर काळी रांगोळी त्याच्यावरती स्प्रेड करून OHP शीटने आणि वरून कापडाने प्रेस करून आपण एक्स्ट्राची रांगोळी काढून टाकणार आहोत. आता मैत्रिणींनो, आपण गाई आणि वासराचे दोन्हीचे बॉर्डर कंप्लीट करण्यासाठी आधी आपण बॉर्डरला ग्लू लावून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याच्यावरती आपण ब्लॅक कलरची रांगोळी स्प्रेड करून घेणार आहोत. प्रेस करून नंतर एक्स्ट्राची रांगोळी काढून घ्यायची आहे. फक्त आपण फर्स्ट लेअरमध्येच आपण ही ब्लॅक कलरच्या रांगोळीने बॉर्डर करणार आहोत. त्याचप्रमाणे आता आपण गाईच्या आणि वासराच्या दोन्हींच्या खुरांना सुद्धा ब्लॅक कलर देणार आहोत. सेकंड पार्टमध्ये आपण बॉर्डरसाठी ब्लॅक कलरची रांगोळी वापरणार नाही, कारण आपल्याला फर्स्ट लेअर दिल्यानंतर सेकंड लेअरसाठी बॉर्डर आपल्याला कळणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण फक्त आपल्याला एक रेफरन्ससाठी फर्स्ट लेअरसाठी आपण बॉर्डर ब्लॅक रांगोळीने करणार आहोत. सेकंडमध्ये गरज पडणार नाही, कारण आपल्याला ती ब्लॅक कलर दिसणार आहे आणि आपल्याला ॲक्रेलिक कलरने पेंट करताना व्यवस्थित खून दिसणार आहे की कुठं आपल्याला कलर द्यायची गरज आहे आणि कुठे नाही. त्याच्यामुळे सेकंड लेअरमध्ये आपण बॉर्डर करणार नाही, पण फर्स्ट लेअरमध्ये ब्लॅक कलरनेच बॉर्डर करायचे हे लक्षात घ्या. मैत्रिणींनो, आता आपण गाईच्या शेपटाला ग्लू लावून घेतलेला आहे आणि रांगोळी सुद्धा त्याच्यावरती स्प्रेड करून घेतली आहे, कारण गाईची शेपटी एक सेपरेट पार्ट आहे. त्याच्यामुळं त्याच्यावरती कोणताच कलर ओव्हरलॅप होणार नाही, म्हणून आपण ती सेपरेट बाजूला आधीच कलर करून घेतलेला आहे. आता आपण गाईचं जे वसवंड आहे, वरचा भाग आहे, तिथं आपण ब्लॅक कलरने बॉर्डर करून घेतलेली आहे. मैत्रिणींनो, तुम्ही बघत असाल येलो पार्ट कंप्लीट झालेला आहे आणि आता आपण रेड कलर देणार आहोत. ज्या ठिकाणी आपण सुरुवातीला येलो कलर दिला होता तिथला भाग सुकलेला असेल, त्याच्यामुळे त्याच्या शेजारच्या भागावरती आपण आता रेड कलरची रांगोळी चिटकवून घेणार आहोत. त्याच्यासाठी नेहमीप्रमाणेच आपण आधी ग्लू लावून घेणार आहोत. त्याच्यावरती रांगोळी स्प्रेड करून नंतर खराब OHP शीट किंवा एखादा जुना पेपर त्याच्यावरती टाकून ती प्रेस करून नंतर एक्स्ट्राची रांगोळी बाजूला काढून घेणार आहोत. तुम्ही बघत असाल येलो कलरच्या शेजारचा पार्ट आपण एक ऑरेंज कलरने सुद्धा कंप्लीट केलेला आहे. गाईच्या पाठीमागचा जो भाग आहे त्याच्यावरती आपण रेड कलरने रांगोळी स्प्रेड करून घेतलेली आहे. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि हो मैत्रिणींनो, सेकंड पार्ट मी तुमच्यासाठी खास लवकर घेऊन येत आहे, तर प्लीज मैत्रिणींनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मैत्रिणींनो, आता आपण गाईच्या आणि वासराच्या खुरांचा वरचा पायाचा भाग आहे तिथे आपण ऑरेंज आणि येलो कलर मिक्स करून तो कलर देणार आहोत आणि याच कलरमध्ये थोडासा व्हाईट कलर ॲड केला म्हणजे आपला स्किन कलर तयार होईल. तर तो स्किन कलर आपण गाईच्या कासेला आणि गाईचा जो कानाचा आतला भाग आहे त्या ठिकाणी वापरणार आहोत. व्हिडिओमध्ये बघू शकता मी तुम्हाला करून सुद्धा दाखवलेला आहे. येलो आणि ऑरेंज कलरमध्ये व्हाईट कलर थोडासा ॲड केला आहे, जेणेकरून आपला स्किन कलर तयार होईल. मैत्रिणींनो, गाईला सजवण्यासाठी जे जे एलिमेंट आपण वापरले होते ते सगळ्यांना कलर करून झालेला आहे. तर आता आपण गाईला कलर करण्यासाठी वळूया. तर गाईच्या पाठीमागच्या भागापासून आपण सुरुवात केली आहे, तिथे ग्लू लावून घेतला आहे आणि व्हाईट रांगोळी स्प्रेड करून घेतलेली आहे. अशाच प्रकारे बाकीच्या सगळ्या भागांमध्ये सुद्धा आपण रांगोळी स्प्रेड करून घ्यायची आहे. आपला फर्स्ट लेअर कंप्लीट झालेला आहे. सेकंड लेअरसाठी प्लीज मैत्रिणींनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.